हाँ मी निघालोय ऑफिस मधनं. हाँ 1 तासभर लागेल पोचायला. ज्योती आणि प्रकाशराव आले का? हाँ आले असतील तर मी करतो तुला फोन. ईशा मॅडम तुम्ही इथं? सर मला तुमच्याशी बोलायचंय आणि तुम्ही माझे फोन नाही उचलत आहात. आपण ऑफिसमध्ये नीट बोलू शकलो नसतो आणि मी तुम्हाला कुठे गाठणार म्हणून मी इथेच थांबून राहिले तुमच्यासाठी. काय काम आहे? सर ऑफिसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्या माणसाबद्दल मला विश्वास आणि आपलेपणा वाटला ते म्हणजे तुम्ही आहात. सर मी जॉईन झाल्यावर मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुम्हीच मला मदत केली आहे. हे बघ जेवढी शक्य होती तेवढी मदत केली मी. पण म्हणजे आता नाही करणार मला मदत तुम्ही? यापुढे कधीच मदत नाही करणार? अगं असं नाहीये. सराव मग कसं आहे? सराव तुम्ही माझा फोनही नाही उचलत आहात. मला एवढं कळतंय की तुम्हाला मला मदत करायची इच्छा नक्की आहे पण कसला तरी दबाव आहे तुमच्यावर. हे बघ मला निघायला हवं. माझी मुलगी आणि जावई घरी जेवायला येणार आहे. सर मला मान्य आहे की तुम्हाला निघायला हवं पण जायच्या आधी माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा ना. मी कोणाला तरी वचन दिलंय आणि ते वचन मी मोडू शकत नाही. सर तुम्हाला जे सत्य माहितीये ते मला कळणं खूप गरजेचं आहे. मला सांगा गजा पाटील कोण आहे? मी नाही सांगू शकत. सर तुम्हीच म्हणालात ना की तुमची मुलगी आता घरी जेवायला येते. हा प्रश्न तिच्या संसाराचा असता तरीही तुम्ही असेच गप्प बसला असतात? तुझे नाव घेतलंस ना ते नाव जेव्हा जेव्हा उच्चारलं गेलं तेव्हा तेव्हा रक्ताचे पाठ वाहिलेत. या नावाचा उच्चार म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. प्लीज यापेक्षा जास्ती मला काही सांगायला लावू नकोस. सर जो माणूस जेलमध्ये गेलाय तोच गजा पाटील आहे ना? सर सांगा ना जो माणूस पकडला गेलाय तोच गजा पाटील आहे ना? नाही तो नाही. मग कोण आहे गजा पाटील? ज्याने पकडले तो आहे का गजा पाटील? सर सांगा ना प्लीज. नाही. सर मग कोण आहे गजा पाटील? मला प्लीज सांगा गजा पाटील कोण आहे? ज्याने पकडायला सांगितलंय तो. म्हणजे हाँ बोला साहेब. महाजन सगळी कागदपत्र कधीपर्यंत तयार होतील? 1 दिवस द्या होऊन जाईल काम. मला माझी सगळी मालमत्ता ईशाच्या नावावर करायची. ठीक आहे मी आजच कामाला सुरुवात करतो. ठेवते फोन. तुझे नाव घेतलंस ना ते नाव जेव्हा जेव्हा उच्चारलं गेलं तेव्हा तेव्हा रक्ताचे पाठ वाहिले. या नावाचा उच्चार म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. सर जर गजा पाटील असतील तर मग विक्रांत सरंजामे हे नाव कुठून आलं? मला आईसाहेबांनाच विचारलं पाहिजे.
हे खरं नाव गजा पाटील असताना सर विक्रांत सरंजाम हे नाव का लावतात? ईशा, नाही, काही नाही. भूत बघितल्यासारखं काय बोलतेस? मी आहे. म्हणजे काय झालंय? काही नाही. तुला परत काही नाही. केवढा एवढा घाम आलाय तुला. हे घे, रुमाल आहे. हो. मग असं बंदूक बघितल्यासारखं काय करतेस? घे. तू बरी आहेस ना? तरी मी तुला सांगितलं होतं की उन्हातानात हिंडू नकोस म्हणून. FM गेला असता ना इलेक्शन कार्डच्या कामासाठी. सर मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. मला वाटलंच होतं. बोल. सर तुम्ही काय विचार. जे जे तुला विचारायचं असेल ते अगदी मोकळेपणाने विचार. सर मी बरं ते झालं. तुम्ही दोघंही इथे आहात ते. काही महत्वाचं बोलत होतात का? मी डिस्टर्ब नाही ना केलं तुम्हाला? नाही आई साहेब, बोला ना. मला थोडं बोलायचं तुमच्याशी. 2 मिनिटं आहेत? आई साहेब, तुमच्यासाठी कधी आणि किती वेळ काढू शकतो. बसा. बसा. ईशा तू पण बस. ईशा तू दमल्यासारखी दिसतीयस. आई साहेब, काय की नको ती कामं अंगावर घेण्याची सवय तिला. आता तिला काय सांगणार? हो, पण एकदा हाती घेतलेलं काम गंभीरपणे पूर्ण करते ती. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. माझ्यावरची सगळी जबाबदारी मी आता तिच्यावर सोपवणार आहे. म्हणजे? माझी सगळी प्रॉपर्टी मी तिच्या नावावर करणार आहे. पण आईसाहेब तुम्ही हे काय बोलताय? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बाळा. नाही पण मी ह्या कुटुंबात नवीन आहे आईसाहेब. आणि सर असताना मी अगं मला ही प्रॉपर्टी विक्रांतच्या नावावर करता आली असती तर मी इतके दिवस थांबले असते का? दादासाहेबांकडून त्यांनी हा जो क्लॉज टाकून घेतलाय त्यामुळे माझे हात बांधलेले आहेत. आईसाहेब घाई काय आहेत की? आहे घाई आहे. माझे हातपाय जोपर्यंत धड आहेत तोपर्यंत माझ्यावरची जबाबदारी मला योग्य माणसाच्या हाती सोपवायची आहे. पण आईसाहेब हे बघ, हा निर्णय मी तडकाफडकी घेतलेला नाहीये. खूप विचार करून घेतलाय आणि विचारांती माझ्या मनाने जो निर्णय दिलाय ना तोच घेते मी. विक्रांत तुम्हाला काय वाटतं? आई साहेब, मला असं वाटतं की दिलेली कुठलीही जबाबदारी ईशा अगदी उत्तम पद्धतीने सांभाळ. अहो सर पण ईशा, माझा विश्वास आहे तुझ्यावर. बघ त्यांनाही असंच वाटतंय. पण काय विक्रांत? नाही म्हणजे आईसाहेब, तुमची इस्टेट सांभाळणं हे खूप जोखमीचं काम आहे आणि म्हणून कदाचित ईशाला टेन्शन आलं असेल. म्हणजे तिने सांभाळायला माझी काहीच हरकत नाही, पण तिची जर इच्छा नसेल तर. पण माझी इच्छा महत्वाची आहे विक्रांत. पण आईसाहेब. विक्रांत आता पण काढू नका. इतकी वर्ष मी इस्टेट सांभाळली पण आता मुक्त व्हावंसं वाटतंय. म्हणून तर तुमचं लग्न झाल्या झाल्या ही इस्टेट तुमच्या नावावर करायची होती, पण ते आता शक्य नाही. तुमच्यानंतर या बाबतीत मी कुणाचा विचार केला असेल तर तो ईशाचाच आहे. पण आईसाहेब. ईशा, हे बघ, आईसाहेबांच्या निर्णयाचा आपण आदर ठेवला पाहिजे.
आई साहेब, आम्ही दोघंही तुमच्या मर्जीबाहेर नाही. सर चला. सर चल. काय मालकीनबाई, काय म्हणताय? मला माहिती आहे ईशा, या सगळ्याचं तुझ्यावर खूप दडपण आलंय. पण आईसाहेबांच्या इच्छेला आपण डावलू कसं शकतो? सर आईसाहेब उगाचच सगळी इस्टेट माझ्या नावावर करतायत असं नाही वाटत तुम्हाला? ईशा, मी खरं सांगू ईशा, मला या गोष्टीने काहीच फरक पडत नाही. तुला माहिती आहे, मला या सगळ्याचा मोह कधीच नव्हता. तसं जर असतं तर इतकी वर्ष स्वतःच्या नावावर इस्टेट नसून सुद्धा मी या फॅमिलीसाठी, या बिझनेससाठी काम केलंच नसतं. माझ्यासाठी काय महत्वाचं आहे माहिती आहे? या कुटुंबाचा आनंद, त्यांना आनंदी ठेवणं हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सतत काम करत राहणं. पण आता जर आईसाहेबांची तुझ्या नावावर इस्टेट करण्याची इच्छा असेल तर माझी काही त्याला हरकत नाही, म्हणजे माझी काही त्याला ना नाही. पण या सगळ्याचं दडपण तुझ्यावरती आलंय हे मला कळत आहे. ओके ईशा, बघ, चांगली गोष्ट घडली, याच्यात काळजी करण्यासारखं काहीच नाही. अरे हो, तू मगाशी मला काहीतरी विचारणार होतीस, इतक्यात आईसाहेब आले आणि तू थांबलीस. काय होतं तुला विचारायचं? नाही, काही नाही सर. असं काय करतेस? विचार. काय विचारायचं होतं? एवढं महत्वाचं नव्हतं ते सर. उद्या ब्रेकफास्टला काय करू हे विचारायचं होतं. ईशा, आज तुझा नवरा म्हणून मला तुझ्याबद्दल इतका अभिमान वाटतोय. इतक्या कमी वेळात तू तुझ्या सासूचं मन जिंकलंस, त्यांचा विश्वास जिंकलास. त्यांनी तुझ्यावरती जी जबाबदारी टाकली ती तू नक्की पार पाडशील. अजिबात घाबरू नकोस ही जबाबदारी स्वीकारायला. त्यांचा तुझ्यावरचा विश्वास सार्थ करून दाखव. चीयर्स. चीयर्स. हा हा हा, वाह. बोला झेंडे, बोला. हा, कालच तुम्हाला विचारत होतास की इस्टेट कधी नावावर करणार, एवढी चिंता होती तुला, काळजी लागून राहिली होती. नाही बघ, लगेच रिझल्ट दिला मी. तुला माहितीये, आपल्याला हरणं कधी माहितीच नाही झेंडे. लहानपणी गोट्या खेळताना सुद्धा हरलेली बाजी मी जिंकून परत आणायचो. या विक्रांत सरंजामेला, सॉरी गजा पाटीलला हरणं माहितीच नाही. बरं, आईसाहेब कधी इस्टेट करणार आहेत ईशाच्या नावावर? काय ठरलंय का? तसं काय करतील, लवकरच करतील. आईसाहेबांना माझ्याच नावावर इस्टेट करायची होती, पण त्या दादासाहेबांच्या क्लॉजमुळे करू शकल्या नाही. खूप अपसेट झाल्या तेव्हा. पण आता त्यांचा ईशावरती विश्वास आहे आणि ईशाच्या नावावर ते लवकरच इस्टेट करतील. आता ते तिच्या नावावर इस्टेट करण्यात काहीच अडथळा राहिला नाही, त्यामुळे ते लगेच होऊन जाईल. मग दुसऱ्या इस्टेटीचं काय? दुसरं काय, तो जयदीप पण ईशाच्या भजनी लागलाय. काय म्हणतो तो? माय फ्रेंड वहिनी. माय फ्रेंड वहिनी. काय कौतुक चाललेली असतात त्या दोघांची एकमेकांची. नाही, पण आपल्यासाठी चांगलंच आहे. आता जयदीप ईशाच्या नावावर त्याची इस्टेट करेल, आईसाहेबांची ऑलरेडी झाली असेल, आणि मग ईशाच्या नावावरनं माझ्या नावावर इस्टेट करून घ्यायला मला कितीसा वेळ लागणार आहे. मग सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा फक्त मी एकटा मालक.
गजा पाटील उर्फ गजेंद्र पाटील. Hello. Special green tea for you. वाव सोनिया, थोडा सरप्राईज. थँक्यू. वेलकम. तू मला सरप्राइजेस देत असतोस ना, म्हटलं आज आपणही देऊयात. मी काय सरप्राईज दिलं? तू हल्ली गोळ्या घेत नाहीयेस ना? हो या. माय फ्रेंड वहिनीने मला सांगितलं होतं ना, ते मला पटलं होतं. गोळ्या न घेता सुद्धा आय एम ऑल राईट. इनफॅक्ट आय फील बेटर. मला जास्त उत्साही वाटतं. एक्झॅक्टली. मलाही हेच फील झालं. तू ज्या पद्धतीने माझ्याशी आर्ग्यू करत होतास ना, मला असं जाणवलं की यू आर मोर कॉन्फिडंट नाऊ. दिस इज अ सरप्राईज. सोनिया, हे सगळं माय फ्रेंड वहिनीमुळे झालंय. आणि फक्त ही एकच गोष्ट नाही, अशा अनेक गोष्टी तिच्यामुळे बदलल्या फॉर द बेटर. पण तुझं ते ईशा आणि राजनंदिनी ते जे आर्ग्युमेंट होतं ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. ओके. अगं सोनिया, या सगळ्या गोष्टींमुळेच तर मला आणि आईसाहेबांना वाटतंय की तीच राजनंदिनी आहे. असं कसं? म्हणजे फक्त काहीतरी सिमिलॅरिटी आहे म्हणून तुम्ही असं कसं विचार करू शकता? फॉर एक्झाम्पल, ईशाने राजनंदिनी नेसायची त्या सेम रंगाची जर साडी नेसली तर ती लगेच राजनंदिनी होते का? राजनंदिनी आणि मी. माय फ्रेंड वहिनी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पण तुम्ही आता काय बोलत होतात भाऊजी? सांग जयदीप. बघूया तिला काय वाटतं. तीच राजनंदिनी आहे हे ऐकल्यावर. मी काय राजनंदिनी? हो, म्हणजे आता सध्या तरी या दोघांना असं वाटतंय. इनफॅक्ट तू राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे असं त्यांना वाटतं. पुनर्जन्म? ह्या हे कसं शक्य आहे सोनियाताई? एक्झॅक्टली. सी जयदीप, तिला पण हे सगळं इम्पॉसिबल वाटतंय. सो आय एम नॉट द ओनली वन. ओके. माय फ्रेंड वहिनी, तुझ्यात आणि राजनंदिनी मध्ये खूप साम्य आहे ग. म्हणून मला आणि आईसाहेबांना असं वाटतं की तू राजनंदिनी आहेस. आईसाहेब तर तुझ्यात तिलाच बघतात. आईसाहेब, तुम्ही आज अजिबात धावपळ करायची नाहीये. आज तुम्ही फक्त आराम करायचा आहे. अगं पण बागेला पाणी. बागेला पाणी मी घालणार आहे आणि आजची तुमची सगळी कामं सुद्धा मीच करणार आहे. त्यामुळे तुम्ही आज फक्त आराम करायचा आहे. मला सांगा, तुम्हाला ब्रेकफास्टला काय खावंसं वाटतंय? तू काय देशील ते राजनंदिनी? मला जराही बरं नसेल ना तर माझी अशीच काळजी घ्यायची. बळजबरीने भरवायची. मला जागेवरून उठू सुद्धा द्यायची नाही. राजनंदिनी, मी एक निर्णय घेतला. माझ्यावरची सगळी जबाबदारी मी आता तिच्यावर सोपवणार आहे. म्हणजे माझी सगळी प्रॉपर्टी मी तिच्या नावावर करणार आहे. वहिनी, तू एवढं टेन्शन का घेतेस? अगं, आम्हाला फक्त असं वाटतं की तुझ्यात राजनंदिनीचा भास आहे म्हणून. तू इतकी सिरियस का झालीस? भाऊजी, आईसाहेब त्यांची सगळी इस्टेट माझ्या नावावर करण्यात असं म्हणाल्या. रिअली? वाव, दॅट्स ग्रेट. व्हाय नॉट? पण मला आधी कळत नव्हतं की ते असं का म्हणतायत. भाऊजी, हेच तर कारण नसेल ना? ऑफकोर्स वहिनी, हेच कारण आहे. कारण शेवटी हे सगळं राजनंदिनीचंच तर आहे. कारण राजनंदिनीच दादासाहेबांची एकुलती एक मुलगी होती. राजनंदिनी दादासाहेबांची मुलगी होती? कम ऑन ईशा, तुला हे माहिती नाहीये
वहिनी असं काय करते? राजनंदिनी माझी बहीण नाही का? ईशा, तुला हे माहिती नाहीये